नमस्कार. आज आपण काठ वापरून वेगळ्या पद्धतीने स्लीवची डिझाईन बघणार आहोत. त्यासाठी मी बाहीचं माप टाकून घेते. बाहीची उंची 11 आहे. 11 बाहीनुसार मी माप टाकून कट करून घेते. तुम्ही तुमच्या बाहीनुसार माप टाकून कट करून घेऊ शकता. अस्तरचं कापड आधी मी कट करून घेते. अस्तर कापल्यानंतर ब्लाऊज पीसचं कापड कापून घेणार आहे. डिझाईनसाठी काठ घेतले तुम्ही. काठ बारीक असल्यामुळे मी जोडून घेते. तुमचे जर काठ मोठे असतील तर तुम्ही डायरेक्ट वापरले तरी चालतील. या बाहीला चुन्या घेऊन लुक फार छान दिसतो. नवरीच्या ब्लाऊजची डिझाईन आहे ही. दोन्ही काठ जोडून त्यावर दाबटीप देते. काठाचे 2 भाग करून घेतले दोन्ही बाहीसाठी. ब्लाऊज पीसाचं 2 भाग करून घेतलेत व त्याचे 2 भाग केलेत. मध्ये आपला काठ लागणार आहे. काठ फोल्ड करून आकार देऊन घेते. काठ साईडला असं शिवून घेणार आहे. दोन्ही बाजूला व्यवस्थित शिवून घेते. आता ब्लाऊज पिसाच्या कापडावर अशा प्रकारे ठेवून घेणार आहे व ठेवल्यावर शिलाई मारतानाच लेस अटॅच करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोट किंवा साडीला मॅचिंग अशी लेस लावून घेऊ शकता. हा नवरीचा ब्लाऊज असल्यामुळे खड्यांची मोठी लेस लावून घेतली आहे. दुसऱ्या बाजूलाही ब्लाऊज पिसाचं कापड ठेवून लेस लावून टिप मारून घेऊया. ही बाही करायलाही सोपी आहे आणि दिसायलाही छान दिसते.
काठापदराच्या साडीवर किंवा प्लेन कापड तुम्ही मध्ये काटाच्या जागी लावू शकता. अशी फुगाबाई तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल. दिसायलाही खूप छान लुक दिसतो याचा. बाईचा शेप देऊन घेऊया. काठ थोडासा वरच्या बाजूला जास्तीचा ठेवला आहे. इथं चुन्या घेणार आहोत आपण. तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.